पुणे बिल्डर पुत्र पोर्शे कार दुहेरी प्रकरणामध्ये आणखी दोघांना मुंबईमधून अटक झाली आहे। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे। तर या प्रकरणाचा खटला जलद गतीने चालवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत। आणखी दोघांना या सगळ्या प्रकरणामध्ये अटक झालेली आहे। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली। अल्पवयीन आरोपी पोर्शे कार चालवत होता, ज्याच्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला। एक तरुण आणि तरुणी जागीच ठार झाले। या सगळ्या प्रकरणामध्ये अपघात प्रकरणामध्ये आता आणखी दोघांना अटक झालेली आहे। अनेक गोष्टींचा नवनवीन गोष्टींचा खुलासा दिवसेंदिवस या सगळ्या प्रकरणातून होत आहे आणि पुणे गुन्हे शाखा ही सातत्याने याबाबत कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळते। शिवाय हे प्रकरण आता जलद गतीने चालवलं जावं याच्यासाठी सुद्धा विशेष प्रयत्न सुरू झालेत अशी माहिती समजते। मध्यधुंद अवस्थेत हा अल्पवयीन आरोपी होता जेव्हा कार चालवत होता आणि भरधाव वेगात त्यानं एक तरुण आणि एक तरुणी अशा दोघांना धडक दिली, ज्यांचा दोघांचा जागीच मृत्यू झाला। आणि या सगळ्या प्रकरणानं प्रचंड आक्रमक वळण घेतलं। अनेक नवीन गोष्टींचा खुलासा याच्यामध्ये झाला। अल्पवयीन आरोपीचे वडील, आजोबा, आई असे सगळेच जण अटकेत आहेत। अल्पवयीन आरोपीला सध्या बालसुधार गृहात ठेवलं गेलंय। तिथे वेळोवेळी पालकांसमोर, त्याच्या आईसमोर विशेषतः त्याची चौकशी केली जाते। त्याचे रक्ताचे जे नमुने घेतले गेले वैद्यकीय तपासणीसाठी त्यात सुद्धा फेरफार झाल्याचा आरोप या सगळ्या प्रकरणामध्ये घडला। आणि अखेर आता आणखी एक नवीन अपडेट, आणखी दोघांना अटक झाली आहे। प्रतिनिधी बालाजी पोतदार यांच्याकडून अपडेट्स घेऊया। बालाजी, हे दोघं जण नेमके कोण आहेत ज्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि नेमका कसा तपासाच्या दृष्टीने त्याचा फायदा होऊ शकतो या दोघांवर? हे दोघे जण मुंबईमधून अटक करण्यात आलेली आहे। ते जे दोघे आहेत ते अजय चावडेच्या माध्यमातून आर्थिक देवाणघेवाण जी आहे ती सचिनमध्ये या दोघांनी केलेली होती। आणि मकानदार नावाचा जो व्यक्ती आहे त्यांच्या ओळखीने, म्हणजे त्याला सुद्धा अटक केलेली आहे। त्यातील एक मकानदार आहे आणि त्यांच्या ओळखीने हा सगळा व्यवहार झाल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती। मात्र हे दोघे पोलिसांना भेटत नव्हते। काल पोलिसांनी त्यांना मुंबईतून अटक केली। अटक करून त्यांना पुणे पोलिसांनी कोर्टामध्ये हजर केलं होतं। त्यांना आता 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे। आसपास बादशाह मकानदार आणि अमर संतोष गायकवाड असे या दोघांना अटक केल्याचे नाव आहे। रक्ताचा नमुना बदलण्यासाठी आर्थिक देवाणघेवाण करून पुरावे नष्ट करण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे। जी निश्चित। आणि त्याच्यामुळे आता हे दोन जण नवीन जर अटक झाले असतील तर त्या दृष्टीने तपासाच्या कामामध्ये कसा फायदा होतोय आणि आता हे प्रकरण नेमकं काय पुढचं वळण घेते हे पाहणं फार महत्त्वाचं असेल। बालाजी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।